काजळ माया मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूयात की आरुषला पर्णिकाचा आवाज कानी पडतो. तिच्या घुंगरांचाही आवाज येतो आणि आरुष आपसुकच त्या दिशेला खेचला जातो. घुंगरांचा आवाज नक्की येतोय तरी कुठून ते पाहण्यासाठी तो इकडे तिकडे फिरत असतो आणि पर्णिका नेमकं त्याच्या पाठीमागून जाते. इतक्यातच आभा उर्वीसोबत फोनवरती बोलते. उर्वीने हॉरर स्टोरी वाचून पूर्णही केलेली असते. आभा आश्चर्यचकित होऊन विचारते की अगं असं स्पीडने वाचत राहिली ना तर आमचं पूर्ण हॉरर सेक्शन खतम होईल. आणि ती तिला शब्द देते की दुसरं हॉरर स्टोरीचं बुक ती तिला आणून देईल. आभाला आरुष कुठेच दिसत नाही. ती इकडे तिकडे शोधाशोध करते. अचानकच ती आरुषला हाक मारते आणि आरुष मोठ्याने डचकतोच. तेव्हा तो इतका घामेघूम झालेला असतो, घाबरलेला असतो. आभा त्याला मस्करीने विचारते की इथे काय करतोयस. तेव्हा आरुष घाबरत सांगतो की मला बोलवत होतं कोणीतरी. आभा म्हणते की पण इथे कोणीच नाही आहे. आरुष सांगतो की बाईचा आवाज होता. आभा पुन्हा थट्टाच करते. आरुष इथे माझ्या व्यतिरिक्त कोणीच बाई नाही आहे. आणि खरं सांगू का तुला तुला ना भूक लागली आहे म्हणूनच तुला असे भास होत आहेत. चल बरं कॅन्टीनमध्ये. आरुष म्हणतो की मी सिरियसली बोलतोय. आभाही म्हणते की मी सिरियसली बोलते. खरंच मला खूप भूक लागली आहे. आभाच्या अचानकच लक्षात येतं की उर्वीने तिला हॉरर स्टोरीचं बुक मागितले. मग काय ती सांगते की मी पटकन माझ्या पर्समध्ये ठेवते नाहीतर माझ्या लक्षात नाही राहायचं. आता इकडे गावाकडे विद्याधर चौकशी करतो की कापवर आणि उदबत्ती कुठे. ती वैतागत म्हणजे आसावरी वैतागतच सांगते आहे ना तिथंच ठेवले. विद्याधर विचारतो की इतकं वैतागाला काय झालंय तुला. आसावरी सांगते वैतागू नको तर काय करू. सतत म्हणायचात ना गावाकडे जाऊयात गावाकडे जाऊयात आणि इथे आणून असल्या कोंडवाड्यात ठेवलेत मला. विद्याधर म्हणतो की भक्त निवास आहे हे. अगं उलट आपण देवाच्या सानिध्यात आहोत. आसावरी विचारते की माझं गाव म्हणता पण इथे आपलं काहीतरी असेल ना. घर शेती जमीन जुमला हिला त्याचीच हवा आहे. विद्याधर सांगतो की आसावरी. त्या क्षणी ती म्हणते की ठीक आहे आपण असं मानून चलूयात की आपण ओसाड गावचे राजे आहोत. आसावरी विचारते की पण आपल्या त्या ओसाड गावचं काहीतरी असेल ना अवशेष वगैरे. तेव्हा विद्याधर म्हणतो की हे बघ आपलं असं या गावात खरंच काही नाही आहे. जमीन जुमला होता ते सुद्धा गेलं आणि एक घर राहिलं होतं ते सुद्धा पडले. जर तू तिथे गेलीस तर तुझे पाय दुखतील ना आणि उद्या अभिषेकाला बसायचं आहे. आसावरीला त्याच्या बोलण्यातच कळतं आता माझी खोटी काळजी करताय म्हणजे नक्कीच माझ्याशी खोटं बोलताय. इतक्यातच दरवाजाचा आवाज येतो. आसावरी दरवाजा उघडणार. विद्याधर तिला थांबवतो आणि स्वतः जाऊन घाबरतच दरवाजा उघडतो. पण आता चेटकी नावाचं सावट त्यांच्यावरती मंडरत असतंच आणि नेमकं तेच त्याच्या समोर येऊन थबकतं. कारण समोर उभी असते कनकदत्ता. तीही एका वेगळ्या वेशात. आणि शेवटी ती वालावलकरांच्यापर्यंत येऊन पोहोचतेच. इकडे आभाला नेमकं काजळ माया नावाचं पुस्तक सापडतं. ती विचार करते की परत तेच पुस्तक. आरुष समोर येताच ते पुस्तक नेमकं ती त्याच्यासमोर धरते. आरुष तिला दटावतो की आभा तुला सांगितलंय ना ही असली हॉरर स्टोरीवाली पुस्तकं माझ्यासमोर आणत जाऊ नकोस. आता आभा उर्वीला पुस्तक हवं म्हणून विचार करते की बहुतेक ना कोणाची तरी इच्छा आहे हे पुस्तक मीच वाचावं आणि तसंही उर्वीला हवंच आहे म्हणून आभा खूप मोठा मूर्खपणा करते. नेमकं तेच पुस्तक ती उर्वीला द्यायचं ठरवते. म्हणजेच काय चेटकीन पुन्हा आरुषपर्यंत पोहोचणार तर. कारण त्याच्या मुखपृष्ठावर जो चेहरा असतो तो असतो पर्णिकेचा. इकडे कनकदत्ता जेवण घेऊन आलेली असते आणि विद्याधर हा तिला तेथून हाकलवून देणारच पण आसावरी नेमकी डोक्यावर पडल्यासारखे वागते. ती विद्याधरवरतीच खेकसते की अहो सकाळपासून इथे भुकेने जीव जातोय माझा. आता ती बाई समोरून आलीच आहे म्हटल्यानंतर. तेव्हा कनकदत्ता लाडीगोडी लावते. साहेब अहो घ्या की इथे भक्तनिवासात भक्तच राहायला येतात त्यांची सेवा म्हणून आम्ही अन्न घेऊन येतो. तर विद्याधर सांगतो की काही नको. आता आसावरी पुन्हा त्याच्यावरती ओरडते काय बाई माणूस आहे इथे भुकेने जीव जातोय माझा. तुम्हाला काही माझी पडलेलीच नाही आहे ना. विद्याधर सांगतो की आसावरी रात्री मंदिरामध्ये प्रसाद मिळतो. ती विचारते की पण आत्ताचं काय.
तरीही विद्या तर कनकदत्ताला सांगतो की माझं मी बाहेरून आणेन आणि तो तिला हलकलवून देणारच असतो. पण आसावरी ती मात्र हट्टालाच पेटते आणि नेमकी आसावरी इथे माती खातेच. कनकदत्ताला ती आतमध्ये बोलावून घेते आणि तिला विचारते, बोल काय आहे तुझ्याकडे. कनकदत्ता विचारते की काय द्यायचं आहे तुम्हाला. आता आसावरी तिला टोमणा मारते की असं म्हणतेस जसं काही पंचपक्वानच घेऊन फिरतेस जणू. आता विद्याधर तिला सांगतो, ताकीद देतो की ओ बाई द्यायचं ते पटकन द्या आणि निघा बरं इथून. कनकदत्तालाही राग येतो. ओ साहेब जाणारच आहे, मुक्कामाला नाही आले मी इथे. आसावरी सांगते की तुझ्याकडे जे जेवण असेल ते दे बाई एकदाचं. कनकदत्ता जेवण वाढता वाढताच मुद्दामच चौकशा करते, तुम्ही कशासाठी आलात. तेव्हा मूर्खासारखं तिच्यासमोर नेमकी आसावरी बोलून जाते, आम्ही देवळात आलोत, अभिषेक आहे ना आमचा उद्या. मुद्दामच कनकदत्ता विचारते की पण तुम्हाला इथं आधी कधी बघितलेलं नाही आहे, तुमच्या गावात कुणी आहे का नवीन आला आहात. आता त्याचं उत्तर आसावरीला विद्याधर देऊ देत नाही. उलट तो स्वतःच सांगतो की आम्ही इथले पाहुणे आहोत, तुम्ही गुपचूप ते जेवण वाढा आणि निघा बरं इथून. त्याचा इतका संताप होतो. आता कनकदत्ता आसावरीकडे तक्रार करते की साहेब लईच ओरडत्या तो. आसावरी सांगते की जाऊ देत ग, त्यांचं नेहमीचंच आहे ते. कनकदत्ता एक स्ट्रॅटजी वापरते, मुद्दामच खोदून खोदून माहिती काढते. ती विचारते की ताई ती बाहेर मोठाली गाडी लावली आहे ती तुमची आहे का. आसावरीचं काय, ती पटकन बोलून जाते की नाही ग, खरं तर आम्ही एसटीने आलोत. कनकदत्ता आता कौतुक करते, फक्त मस्का मारते. सत्य काढायचं आहे ना बाहेर शोधून, नेमकं आरुष कुठं आहे तेच बघायचं आहे, त्यासाठीचा हा प्लॅन. अहो ताई तुम्हाला बघून वाटत नाही, उलट तुम्हाला तर बघून असं वाटतं की तुम्ही मोठ्या घरच्या आहात. आता आसावरी हरभऱ्याच्या झाडावर चढते. ती म्हणते की काय, पहिल्यांदा कोणीतरी असं आमचं कौतुक केलं असेल, आमच्याबद्दल असं म्हणतं असेल, नाहीतर काय सतत थोबाडावर 18 दारिद्र्य घेऊन फिरतो आम्ही. आता कनकदत्ता मेन मुद्द्याला हात घालते. ती विचारते की पण तुम्ही कुठे राहता. आता मात्र विद्याधरचा आणखीनच संताप होतो. तो आधी तर आसावरीला समजावण्याचा प्रयत्न करतो की आसावरी त्यांच्या धंद्याची खोटी होते, जाऊ देत. पण ती ऐकेल तर शपथ ना, उलट ती त्यालाच गप्प बसायला सांगते. कनकदत्ता आता आसावरीचं खोटं खोटं कौतुक करते. ती म्हणते की पण ताई तुम्ही अगदी पिक्चरमधल्या हिरोईनवाणी वाटता. आता तर आसावरीचा आनंद गगनालाच भिडतो. ती म्हणते की नाही ग, मला तर 2 मुलं. इतक्यातच विद्याधर तिला गप्प बसवतो. इकडे आरुष अजूनही घाबरलेला असतो. तेव्हा ते दोघेही कॅन्टीनमध्ये जाणार असतात तर आभा त्याला सांगते की आरुष अरे बाबा असं काही नसतं, आणि ती त्याचा हात पकडून खेचतच त्याला घेऊन जाते. इकडे आसावरीला आता तो गप्प बसायला सांगतो, पण विद्याधरलाच ती खूप काही खरी खोटी सुनावते. झालं, स्वतः तर माझं कौतुक करत नाही आणि दुसरे करतायत तर बघवत नाही. देवा तुझ्या दरबारात काय हाल होत आहेत माझे. विद्याधर तिला विचारतो, म्हणजे कनकदत्ताला विचारतो की तुमचे पैसे किती झाले तेवढं सांगा आणि निघा बरं तुम्ही इथून. आता कनकदत्ता हिचक्यानेच सांगते की 70 रुपये. कनकदत्ता अचानकच तिच्या जादुई शक्तीने ती बॅगची चैन उघडते आणि बॅग भस्कन खाली पडते. त्यातल्या सगळ्या वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या असतात, कपडे, मिठाईचा बॉक्स, फुले. आता तर आसावरी विद्याधरवरच वचकते, कशी ठेवता हो बॅग. पटकन विद्याधर कनकदत्ताचे पैसे देऊन टाकतो. कनकदत्ता तिचं टोपलं उचलते आणि बाहेर येते. मनातच विचार करते की या कनकदत्ताचा इतका मोठा अपमान. विद्याधर वालावर कर, त्या आरुषपर्यंत पोहोचण्यासाठी जर तू एकमेव मार्ग नसतास ना, तर इथेच तुला चालून भस्म केला असतं. विद्याधर पटकन दरवाजा आतून बंद करतो. तो बॅगचे आवरावर करतच असतो. इतक्यातच नेमकं गुरुजींचा त्याला फोन येतो. इकडे कॅन्टीनमध्ये आरुष आभा दोघेही असतात. आभा त्याला सांगते, खरं तर सरप्राईज देते, हे बघ मी तुझ्यासाठी काय आणले, तुझं आवडतं खरवस. अरे आमचे दूधवाले काका म्हणाले की गाय व्यायली, मग काय नेकीवर पूछपूछ. मग म्हटलं आपल्या मित्राला इतकं खरवस आवडतं तर आवर्जून बनवूनच न्यावं. ती आरुषला घास भरवते, पण आरुषची काही रिॲक्शनच नसते. तेव्हा आभाचा चेहरा पडतो. इतक्यातच काही मुले येतात आणि आरुषला आनंदाची बातमी देतात की आपलं ते वाङ्मय कथाकथन स्पर्धेमध्ये त्याला पहिलं प्राईज मिळाले. आरुष सर्वांचं अभिनंदन करतो, पण ती सर्व मुलं
आरुषलाच क्रेडिट देतात. ते सांगतात की सर, तुम्ही आम्हाला ती हॉरर स्टोरी सांगितली होतीत ना, त्या स्टोरीमधलं अगदी आम्ही सगळं कॉपी पेस्ट केलं होतं. तेव्हा काही मुली आरुषचं कौतुक करतात की सर, तुम्ही ना आम्हाला इतकं छान शिकवता. खरं तर आम्ही ते प्रत्यक्षात जगत असतो, म्हणूनच तर आम्हाला सगळं सोपं वाटतं. आरुष ती ट्रॉफी हातात घेतो आणि त्यालाही खूपच कौतुक असतं हा मुलांचं. तर इकडे ज्या जंगलामध्ये पर्णिकाचं शिला बनवलेले आहे तिथेच नेमकी 2 मुलं जातात. आता काहीतरी जर असा आवाज येतो, थोडेसे घाबरतात, पण दोघे एकमेकांशी गप्पा मारत पुढे जातात आणि पर्णिका जिथे शिळा बनून पडलेली असते ना, त्याच ठिकाणी जातात. आता त्यातला मुलगा असतो सार्थक, तो फारच दमतो आणि होतं असं की त्याचा मित्र त्याला सांगतो की अरे चल थोडं पुढे, आपण मस्त चहा घेऊयात आणि मग आराम करूयात. पण नाही, तो खूपच मोठी घोडचूक करतो. नेमकं तो त्याच दगडावरती बसतो. आता तिथे नजर ठेवून असते कनकदत्ता, तिच्या तळपायाच्या मस्तकात जाते आणि मग काय, ते आपल्या पुन्हा जादुई शक्तीने जो वेल असतो ना, तो झाडाचा वेल अगदी अचानकच त्या सार्थकच्या अंगाभोवती पेटोळा घालतो. तिथेच तो हादरून गेलेला असतो. इकडे आभासुद्धा आरुषचं खूपच कौतुक करते. बाकीच्या मुलांना ती सांगते की पण काश मला सुद्धा ती स्टोरी ऐकायला मिळाली असती तर. कारण तुमचे सर तुमच्याशी जितकं बोलतात तितके माझ्याशी बोलत नाहीत. तेव्हा काही मुलं म्हणतात की हो का, पण सर भारी एक्सप्लेन करतात हा, तुम्ही खरंच त्यांच्याकडून एकदा स्टोरी ऐकाच. आता आरुष त्या मुलांना तेथून जायला सांगतो. पुढच्या स्पर्धेची तयारी करायला सांगतो. आलेल्या सर्व मुलांचं प्राईज मिळाल्याबद्दल तो पुन्हा अभिनंदन करतो. आरुष मुलं जाताच आभाला विचारतो की काय होतं हे. आभा म्हणते की मला कधी ऐकवतो स्टोरी. आरुष सांगतो की आत्ता लगेच. इकडे सार्थकला तर त्याचा मित्र पाहतो आणि आपसुकच त्याच्या मनात भीती दाटून येते. लटालटा तो कापायलाच लागतो, कारण सार्थकला पूर्ण त्या वेलाने वेटोळा घातलेला असतो आणि अचानकच तो खाली पडतो. काय घारकन तो अचानक खेचला जातो आणि गायबच होतो. ते दृश्य पाहता क्षणी सार्थकचा मित्र भुवळ येऊन तिथेच पडतो. आता कनकदत्ता त्या दगडाकडे येते, तोच दगड जो पर्णिका आहे. ती म्हणते की पर्णिके, खरंच खूप सोसलेस तू. त्या गार्गीने इथे शिळा बनवून तुला डांबून ठेवलं, पण त्या गार्गीला मी अजिबात सोडणार नाहीये. याची शिक्षा तर तिला मिळणारच. पण आता थोडाच काळ उरलाय पर्णिके. त्याआधी मी तुझी इथून सुटका करणार आणि सुटकेसाठी मला मार्गसुद्धा मिळाला आहे. आता मी त्या आरुषपर्यंत पोहोचणार. त्या आरुषला सुद्धा तुझी जाणीव होतच असेल. फक्त थोडा धीर धर पर्णिके. ती त्या शिळेसोबत बोलत असते. इकडे आरुष नेमकं 300 वर्षापूर्वी त्याचा जो जन्म होता, अमरीश नावाचा, कलावती म्हणजेच पर्णिका त्याच्या आयुष्यात आणि शर्वरी म्हणजेच आभा, नेमकी तीच स्टोरी तो आभाला ऐकवतो. आधी तर आरुषने एक वेगळीच हॉरर स्टोरी सांगायला सुरुवात केलेली असते आणि मध्येच अचानक एक कावळा उडून नेमका खिडकीवरती येतो. आरुषचं लक्ष जातं आणि आरुष पूर्ण ब्लँक होऊन जातो. अचानकच तो पोहोचतो भूतकाळात. 300 वर्षापूर्वी त्याच्या आणि कलावतीसोबत नक्की काय घडलं होतं, ती स्टोरी. की कलावतीचं आरुषसोबत लग्नाचं स्वप्न पूर्ण होणार असतानाच शर्वरी आली. वेळेश्वराच्या त्या रुद्राक्षानेच पर्णिकेचं खरं रूप बाहेर पडलं, तेच म्हणजे चेटकिनीचं. आणि तेव्हाच पर्णिकाला बांधून गावभर धिंड कशी काढली आणि नंतर दगड बांधून तिला पाण्यात सोडून तिला नष्ट कसं केलं गेलं, ही स्टोरी तो नेमकी आभासमोर सांगतो. आभा ती स्टोरी तर कान टवकारून ऐकते, पण दुसऱ्याच सेकंदाला स्टोरी संपताच ती त्याला विचारते की आरुष भानावर ये. अरे तू तर सप्तरंगी राजाची स्टोरी सांगत होतात ना, मग अचानकच चेटकीन कुठून आली मध्ये. तेव्हा त्यालाही धक्का बसतो. आभाला वाटतं की उर्वी सतत हॉरर स्टोरीज वाचते, बहुतेक तेव्हाच त्याने आरुषने ऐकलं असावं. पण आरुष तर धक्कादायक खुलासा करतो की त्याने ही स्टोरी कधी ऐकलेली नाही आणि वाचलेली सुद्धा नाही आहे. तेव्हा आभाला सुद्धा थोडंसं अजब वाटतं. भाग संपतोय. पुढील भागात आपण बघूयात की आभा आणि आरुष दोघेही एका गाड्यापाशी थांबतात, काहीतरी खाण्यासाठी थांबलेले आहेत. आणि तेव्हाच आरुष हा आभाला सांगतो
की मला सतत होणारे भास आहेत ना, ते बहुतेक माझ्या भूतकाळाशी किंवा पूर्वजन्माशी संबंधित असतील का? गुरुजी वेळेवर विद्याधरला सावध करतात की आता ती जी वाईट शक्ती आहे त्याच शक्तीने आरुषकडे वाटचाल करायला सुरुवात केली. तेव्हा विद्याधर त्यांना विनवणी करतो की गुरुजी काहीतरी करा, पण आरुषला वाचवा. गुरुजी सांगतात की विधिलिखित बदलता येत नाही, परंतु काहीतरी करता येऊ शकतं. आता कनकदत्ता ही विद्याधरला काबीज करते आणि मग त्याच्याकडून आरुषचा पत्ता काढून घेते. इकडे कनकदत्ता आरुषचं नाव घेते, तिकडे आरुषला चोराचा ठसका लागतो. पण आता पर्णिका आरुषच्या आयुष्यात परत येते. म्हणजे मालिका मनोरंजक वळणावरती ठेपली तर